राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून राज्याला प्रतिवर्षी सुमारे 37,000 कोटी रुपयाचा अधिकचा महसूल मिळत आहे। परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण 4,936 पदे मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याचे जाणून आलेले आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती कामाचा अतिरिक्त ताण येत आहे। तसंच राज्यातील हजारो मद्य दुकाने, बार, उत्पादन युनिट्स आणि गोदामे यावरती नियंत्रण ठेवण्यास तसेच बेकायदेशीर दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्याचा जबाबदारीवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे। तसंच कायदा व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। यावर राज्य उत्पादन शुल्काने लवकरच खरं पाहायला गेलं तर भरती केली गेली पाहिजे। सभापती महोदय, हा विषय केवळ हा एका विभागापुरता मर्यादित नाही, तर हा विषय राज्याच्या महसुलाशी, कायदा सुव्यवस्थेशी आणि जनतेच्या आरोग्याशी, प्रशासनाच्या कार्यक्षमतेची आणि शासनाच्या उत्तरदायित्वाची थेट संबंधित आहे। सभापती महोदय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे। या विभागामार्फत राज्याला दरवर्षी हजारो कोटी रुपयाचा महसूलही प्राप्त होतो। मात्र आजची वस्तुस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गांची पदे रिक्त आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक, शिपाई, चालक आणि इतर महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या झालेल्या नाहीत। परिणामी अनेक कार्यालये अतिरिक्त कार्यभार चालवत आहे। एका अधिकाऱ्याकडे 2-2 किंवा 3-3 कार्यालयाची जबाबदारी आहे। अशा परिस्थितीत प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा कशी केली जाईल? सभापती महोदय, रिक्त पदांचा सर्वात मोठा परिणाम जो होतोय तो अवैध दारू व्यवसायावरती होतोय। आज राज्यातील अनेक ठिकाणी हातभट्टी असेल, बनावट दारू असेल। सभापती महोदय, फक्त महिला बोलताना तुम्ही असं नका करू। सभापती महोदय, महिला पुरुष हा नाहीये। तुम्ही जो विषय शॉर्ट मध्ये म्हटलं तर शॉर्ट मध्येच मानते सभापती महोदय। अर्धा तास चर्चा त्याच्यासाठी लावलेली आहे सभापती महोदय। वाचून आपल्याला असं बोलता येत नाही। सभापती महोदय, ठीक आहे आपली सूचना। त्यामुळे ह्या माध्यमातून माझे काही प्रश्न आहेत की राज्य उत्पादन शुल्क विभागातील मंजूर पदांची संख्या किती आहे? त्यापैकी सध्या किती पदे रिक्त आहेत? मागील 5 वर्षात किती भरती झाली आहे? त्याचप्रमाणे रिक्त पदांवरील महसुलात नुकसान किती झालेलं आहे? आणि सीमावर्ती भागातील तस्करी रोखण्यासाठी आपण विशेष काय यंत्रणा करत आहात? आणि विभागातील अत्याधुनिक किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? हे माझे प्रश्न आहेत। मंत्री महोदय।